माणूस कितीही मोठा जरी असला आणि किती जरी छोटा असला तरी त्याच्या जवळपास कोण असतं, जवळचा व्यक्ती कोण असतो, तर घरचे असतात आणि त्यांचा एखादा मित्र असतो. आणखी एक व्यक्ती त्या व्यक्तीच्या जवळ असतो आणि तो म्हणजे दाढी करणारा किंवा केस कापणारा हजाम म्हटलं जातं, म्हणजे नाही म्हटलं जातो. आता धर्मेंद्र एवढे मोठे व्यक्ती होते, पण त्यांची शेविंग कोण करायचं? किंवा जे मोठी सेलिब्रिटी असतात, जे उद्योगपती असतात, ते मोठ्या मोठ्या सलूनमध्ये जातात शेविंगसाठी आणि हजारो रुपये खर्च करतात. सगळं AC सगळं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उत्सुकता असते की हे स्टार लोक काय, म्हणजे किती पैसे खर्च करत असतील आणि शेविंग कशी करत असतील, किती रुपये खर्च करत असतील. पण धर्मेंद्र एक असे व्यक्ती होते, म्हणजे एक अभिनेता असे होते की साध्या गाववाल्याकडून आपली दाढी करून घ्यायचे आणि तब्बल 20 वर्ष तेच गाववाले दत्ता माझ्यासोबत आहेत. मी तुम्हाला फोटो दाखवतो आधी आणि नंतर त्याच्याशी गप्पा मारतो. हा फोटो आहे आणि या दत्ता यांनी म्हणजे 20 वर्ष धर्मेंद्रची दाढी केलेली आहे. ते जेव्हा लोणावळ्याला एक एक महिन्यासाठी यायचे राहायला. दत्ता, मला सांगा की किती वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे? आता मी 2004 पासून आपलं काम करतो. सुरुवात कशी केली, म्हणजे दाढी करायची सुरुवात कशी? नाही, माझ्या वडिलांनी मला आपलं शिकवलं. वडिलांनी शिकवलं. लहान लहान धर्मेंद्रशी कशी ओळख झाली? हां मी म्हणजे ना आपलं मी जायचं ना आपलं पहिलं आपलं ज्याचे मित्र आपलं खूप होतं ना आपलं राजूभाई. तर म्हणजे धर्मेंद्रचे आचार्य. म्हणजे ते आचार्य होते ना, त्यांनी मला आहे ना एकदा नेलं की आणि साहेबांची भेट करून दिली. आणि त्यांना मी विचारलं कुकला हे कोण आहे? ते म्हणले हे स्टार आहे, साहेब आहे आपलं, अरविंद साहेब आहे. म्हणून ठीक आहे म्हणलं. मग त्यांचे माझी दोस्ती दिली, करून दिली. आणि त्याच्यानंतर एक दिवस म्हणले की त्यांची आपलं दाढी आपलं करायची आहे. तर म्हणलं ठीक आहे. मी आपले बॅग वगैरे भरली आणि गेलो मी तिथं आणि साहेबांची दाढी केली. आणि साहेबांना ते आवडली दाढी ती. आवडली. मग पहिली दाढी करताना तुम्हाला माहित होतं का हे धर्मेंद्र आहे, हा हिरो आहे? नाही, माहीत नव्हतं. म्हणजे ते जो म्हणजे 25 वर्ष बसून जे माझे दोस्ती होते आचार्य आहे ना, म्हणजे त्याचं नाव हे आपलं काय ते आपलं राजू आहे. त्यांनी माझी ओळख करून दिली. त्याच्यानंतर पहिली दाढी करताना तुम्हाला माहित नव्हतं की हा खूप मोठा स्टार आहे आणि त्याची आपण दाढी करायला जातोय? मग नंतर जेव्हा कळलं तर मग जाताना भीती वाटायची का, आपण एवढ्या मोठ्या? नाही नाही पण कसे होते बोलायला चालायला, कसे होते? बोलणं बोलणं म्हणजे जरी बोलणं चांगलं असं ना, मोठं असं एकदम म्हणजे ते आवाज आवाज येणं मोठा होता, पण मनाने प्रेमळ होते. आणि सगळ्यांना म्हणजे आपलं सांभाळून घ्यायचे ते असं. गप्पा वगैरे मारायचे तुमच्याशी, म्हणजे काय बोलायचे, काय नाही त्यांना काय आवडायचं? त्यांना म्हणजे आपलं असे आपलं म्हणजे शेतामध्ये ना काम करायला आवडायचं. परत त्यांना जनावरांशी प्रेम होतं. किती जनावर होती फार्म हाऊस? पहिले 3 होत्या म्हशी, आता त्याच्याजवळ 25 म्हशी आहे. आणि कधी महिन्यातून किती वेळा किंवा वर्षातून किती वेळा यायचे? हां, महिन्याच्या महिन्याला यायचे ते. महिन्याच्या महिन्याला यायचे. आणि किती दिवस राहायचे? ते त्यांच्या मनाला वाटन तेव्हा 8 दिवस राहायचे, 20 दिवस राहायचे. आणि जेव्हा म्हणजे त्यांना वाटन तेव्हा ते जायचे. आणि त्याच्यानंतर मी कुकला फोन 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 आपला करायचा की आहे का, साहेब आहेत का? ते म्हणले आत्ताच गेले. रात्री आपला 12 वाजता जायचे, कधी पहाटे 5 वाजता जायचे असं. मग त्यांचा परिवार वगैरे यायचं इथे? त्यांचा परिवार फक्त 31 डिसेंबरला यायचा. आणि त्यावेळेस मी आपलं ते ओकला म्हणलं की तिथं मला पण आपलं यायचं आहे. ते म्हणले ठीक आहे म्हणले. ते आपले म्हणले की ठीक आहे 30 बसला ये म्हणले. त्यामुळं आता एवढे जे आपलं मोठी माणसं आहेत, आम्ही दोघंजण आपले मित्र आपलं गेलो तिथं. पण आता एवढ्या मोठ्या माणसामध्ये त्यांनी ते म्हणले आपलं जेवण वगैरे जा, तसं काय जाऊ नका म्हणले. त्यांच्या फार्म हाऊसवर, त्यांच्या बंगल्यावर कोणी गेलं की उपाशीपोटी कधी यायचंच नाही? ते कसं, म्हणजे काय, कसं काय करायचं ते? कोणच नाही. जे आले ना समजा, म्हणजे आता शाळेत मुलं वगैरे आली, शिक्षक आले, ते पहिले म्हणायचे चाय बिस्किट काय तरी आपलं खा, नाही तर मग जेवण तरी जा. कारण का आम्ही एकदा आमचे गुरुजी होते, आपलं आहे ते अजून गुरुजी, ते आम्ही एकदा गेलो होतो आणि आपलं म्हणजे शाळेचं काम होतं. त्याच्याकरता आम्ही साहेबांना गेलो भेटायला. तर ते म्हणले की पहिले एक काम करा, चहा वगैरे घ्या आणि मग नंतर आपण काय असेल ते बोलू. आपल्या गावासाठी काय काय मदत केली त्यांनी, म्हणजे किती महत्वाची? आता म्हणजे गावासाठी त्यांनी पहिलं आमच्या गावामध्ये बैलगाडी शर्यतीसाठी
घाट आपला करून दिला, तयार करून दिला आणि तळ्यातला आपला आळ काढला आणि आमच्या शाळेमध्ये आपल्या गावामध्ये 5 रूम बांधून दिले, अजून पण आहे. आणि एक ऑफिस आहे ना दिलं आपलं, बांधून दिलं होतं. आणि त्याच्यानंतर साहेब आणि हेमामालिनी ते आपलं आले होते आपल्या गावामध्ये. आपल्या हेमामालिनीला ते ऑफिस ते आवडलं नाही, तर ते म्हणले तोडून टाका. म्हणजे ते तोडल्यापासून अजूनपर्यंत बनवलं नाही ते. आता ते आहे, पण आता ते रात्र झाली, तुम्हाला दाखवलं असतं शाळेमध्ये. आता तिथं शेड वगैरे आपलं कधी राग यायचा का लोकांवर असं काही? नाही नाही, रागवलं नाही. त्यांचा आवाज तर खूप एकदम आवाज मजबूत होता, आहे. पण ते प्रेमळ होते. आणि ते आमच्या आमच्या गावामध्ये एक आपलं म्हणजे अशी व्यक्ती होती की ती त्यांच्या जवळचं असे म्हणजे ते आपलं कामाला होते, शंकर हेमाने. म्हणजे ते साहेबांचे जे काय काम असतं ना ते सगळं करायचे लाईटीचे. आणि आता ते रेल्वेमध्ये लागले आम्हाला. जरी रेल्वेमध्ये लागले तरी ते आपल्या तिथं जरी गेले तर त्यांना आपलं नाही नाही म्हणायचे. आपलं जरी ते आलं तरी चांगलं चांगलं तुम्हाला खूप त्यांच्या विषयी कोणी वाईट बोललं तर तुम्हाला राग यायचा? राग यायचा. आता त्यांनी एवढं गावासाठी केलं म्हणलं, आता ज्याचं ज्यांनी आता त्या 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 समजा व्यक्तीनं गावासाठी आपलं केलं म्हणल्यावरती त्याचं हे नाव चांगलं निघालं पाहिजे ना. पण मला दत्त खरं सांगा तुम्ही आता, की धर्मेंद्रची दाढी करताना तुम्हाला भीती वाटायची का? नाही नाही, भीती काय तेव्हा काय नाही. भीती भीती आपलं वाटलीच नाही. साहेबच म्हणायचे घाबरायचं नाही म्हणलं. साहेब म्हणजे काय घाबरायचं नाही, काय नाही. आणि त्यांचे ते हातगालचे जे होते ना त्यांचे पण केस कापायचे, आणि खूप आहे ना त्यांचे पण कापायचे केस वगैरे. आता ते खूपच म्हणायचे घाबरायचं काय नाही, साहेब काय नाही म्हणा. साहेब साहेब आता आठवण येते तुम्हाला? येते ना साहेब. आता ते जशी मला ते बातमी कळाली ना, तसे ते 2-3 दिवस आता आपल्या आपल्या यांना आपलं जे आहे ना आपल्या आपल्या गावामध्ये ते म्हणले एक साहेबांची शोकसभा घेऊन टाकू. आता मागं ह्या रविवारी मागं साहेबांचा बंगल्यामध्ये विधी झाला. तिथं सन्नी देओल आणि बॉबी देओल ते आले होते. तर कोकुला म्हणलो की मी येऊ का? ते म्हणले आता कसं आहे साहेबांचा विधी चालू आहे, त्याच्यामुळे कोणाला एंट्री नाही आतमध्ये. आणि ते गेल्यानंतर म्हणलं आता काय जायचं, आता जी जी व्यक्ती आपली होती ती नाही, मग आता बंगल्यात जाऊन काय करायचं असे. तर धर्मेंद्रच्या तब्बल 20 वर्ष जवळ असणाऱ्या व्यक्ती दत्ता यांच्याशी मी बोलत होतो आणि त्यांचा अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेशचा विलास आठवले, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.